3च वर्षाची असेल स्नेहा, अरे जेव्हा जेव्हा मोठी होईल तेव्हा विचारेल आजोबाला, आजोबा बाबा कुठे? काय उत्तर देणार आजोबा? अरे विचारेल बाबा कुठे गेले सांगा, बाबा कोणत्या गावाला गेले? काय उत्तर देणार या छोट्याशा स्नेहाला? रेखा ताईंकडं, गौरी ताईंकडं, राजेंद्र दादांकडं उत्तर देण्यासाठी नसेल बायबाप. जन्मासोबत जगाच्या मालकानं दिलेलं गॉड गिफ्ट म्हणजे मृत्यू आहे. विधीचं विधान कोणालाही बदलता येत नाही. क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पर भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मायबाप क्षणाक्षणाला विचार करा. काय विचार करायचा आहे? कट्ट्यावरती बसलेले दादा, क्षणाक्षणाला काय विचार करायचा आहे? तरा वया पार भव सिंधू. भव म्हणजे दुःख आहे आणि सिंधू म्हणजे महासागर आहे. दुःखाचा महासागर पार करण्याचा क्षणाक्षणाला विचार करायचा आहे. मग दुःख कोणाच्या आयुष्यात नाही, दुःख प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. राजाच्या आयुष्यात दुःख आहे, देवाच्या आयुष्यात दुःख आहे, संताच्या आयुष्यात दुःख आहे, रंकाच्या आयुष्यात दुःख आहे, राक्षसाच्या आयुष्यात दुःख आहे, दुर्जनाच्या आयुष्यात दुःख आहे, सज्जनाच्या आयुष्यात दुःख आहे. अरे दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे मायबाप. जगाच्या पाठीवरचा असा एकमेव कोणी नाही ज्याच्या आयुष्यात दुःख नाही. संतांनी सुद्धा सांगितल्यांना, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. जन्माचं मूळ संतत्वाने शोधून काढलं. हा जन्म कोणत्या कारणाशी आहे? तेव्हा संतत्वाला उत्तर सापडलं की हा जन्म दुःखाच्या कारणाशी आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण मायबाप हो, लाडक्या बहिणींनो, संसार हा दुःखमूळ आहे. काय? संसार हा दुःखमूळ आहे. इथं बसलेल्या एका तरी लाडक्या बहिणी मला सांगा की माझ्या आयुष्यात महाराज कधीच दुःख आलं नाही आणि कधी येणारही नाही, असं आहे का? महिला मंडळ आहे का? प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट आहे. कारण प्रपंच हा समस्या आणि संकटांनी भरलेला आहे बाप. अरे जगाच्या बापाचा विचार केला तर जगाच्या बापाचा जन्म सुद्धा बेड्यांनी जकटलेल्या माय आणि बापाच्या पोटी झाला, देवकीच्या आणि वसुदेवाच्या पोटी झाला. अरे तुमचा आमचा जन्म मायबाप मऊ मऊ गादीवरती होतो, पण जगाचा मालक भगवान श्रीकृष्णांचा जन्म तुरुंगवासात झाला. नव्हतं दुःख भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यात? जन्मदात्या आई आणि बापाच्या हातचं प्रेम नाही मिळालं माझ्या भगवान श्रीकृष्णांना. यापेक्षा कोणतं मोठं दुःख असलं पाहिजे? अरे देवाच्या आयुष्यात दुःख होतं. तुम्ही आम्ही कोण आहोत मायबाप? जर देवाच्या आयुष्यात माऊली महाराज दुःख असेल तर तुम्ही आम्ही कोण आहोत? तुम्ही आम्ही तर सर्व सामान्य माणसं आहोत. तुमच्या आमच्या आयुष्यात का दुःख नसणार आहे? संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ.
मायबाप हो संसार दुःख मूळ आहे, चोहीकडे इंगळ आहे, चारी बाजूला इंगळ आहे आणि संसार हा दुःख मूळ आहे. कारण जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता गा सेवा कुटुंबाची. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अरे संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता गा सेवा कुटुंबाची. अरे या कुटुंबाची सेवा करता करता या संसाराच्या तापानं मी सुद्धा तापून गेलोय. जगाचा उद्धार करतो त्याला जगद्गुरु असं म्हटलं जातं आणि जगद्गुरु सुद्धा संसाराच्या तापाने व्यापून जातो. माईबाप तुम्ही आम्ही का तापून जाणार नाही, का व्यापून जाणार नाही विठ्ठल. माईबाप एका कवयित्रीनं सांगितलेलं आहे, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आधी हाताला चटके आहेत आणि मगच भाकर आहे. जसा तवा चुलीवरती ठेवून माझी माय भाकर करते, पण भाकर करताना या माईला कधी विचारा, अरे हाताला किती चटके मिळतात. आता चुलीऐवजी गॅस आला त्याबद्दल मला काय बोलायचं नाही, गॅसवरची भाकर कशी लागते त्याबद्दल मला काय बोलायचं नाही, पण कधीतरी माईच्या हातून चुलीवरची भाकर खा. चुलीवरची भाकर किती रुचकर असते. आजीबाई मान डोलावतायत, आजीबाई तुमच्या काळामध्ये तुम्ही ती भाकर खाल्ली म्हणून अजून ठणठणीत आहात. आताचे आहेत का? अजिबात नाही. विठ्ठल विठ्ठल आपण होतो क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. भव म्हणजे दुःख आहे, सिंधू म्हणजे महासागर. या दुःखातून तुम्हा मला तरुण जायचंय. दुःख जगाच्या मालकाच्या आयुष्यात सुद्धा होतं, दुःख तुमच्या आमच्या आयुष्यात सुद्धा आहे. मायबाप महाभारत पाहिलंय, महाभारत. या महाभारताचा इतिहास पाहत असताना या महाभारतातला सर्वात शूर आणि वीर कोण असा प्रश्न ज्यावेळेस पडतो त्या उत्तर काय येतं महाराज? महाभारतातला सर्वात शूर वीर पराक्रमी योद्धा कोण? तुमच्या डोळ्यासमोर अनेक नावं उभं राहिली असतील, तुमच्या डोळ्यासमोर अनेक चरित्रपर नावं, अनेक चित्र उभं राहिले असतील, पण मी छाती ठोकपणे सांगतो, या महाभारताच्या कुरुक्षेत्रावरती सर्वात अण्णा पराक्रमी योद्धा कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे अभिमन्यू. अभिमन्यू सारखा पराक्रमी योद्धा या जगाच्या पाठीवरती झाला नाही आणि होणारही नाही बाईबाप. अभिमन्यू म्हणजे साक्षात मायबाप हो, जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्माचा सख्खा भाचा, द्रौपदी मातेचा मायबाप हो, पुत्र अर्जुनाचा पुत्र. ज्या अर्जुनाच्या धनुष्य बाणातील बाणानं मायबाप साक्षात समुद्राचं पाणी सुद्धा तापायला लागलं, त्या महारथी अर्जुनाचा पुत्र म्हणजे अभिमन्यू, परमात्मा भगवान श्रीकृष्णांचा भाचा. पण कुरुक्षेत्रावरती अभिमन्यू रक्ताच्या थरोळ्यात पडला मायबाप. पांडवांचा वंश षडयंत्र करून मारला गेला. जय चक्रव्यूह श्रीकृष्ण आणि अर्जुना व्यतिरिक्त कोणालाही भेदता येत नव्हतं. ते चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न अभिमन्यूने केला. पण एवढं मोठं तरुण तडफदार व्यक्तिमत्व जेव्हा कुरुक्षेत्रावरती रक्ताच्या थरोळ्यात पडलं होतं, तेव्हा काय वाटलं असेल द्रौपदी मातेला, काय वाटलं असेल त्या अर्जुनाला. अरे आपलं द्रौपदी मातेचं पराक्रमी असणारं, शूरवीर असणारं, परमात्माचं भाचा असणारा, साक्षात ज्याच्यावरती अफाट प्रेम श्रीकृष्णाचं होतं, त्या श्रीकृष्णाला सुद्धा मायबाप हो वाचवता आलं नाही स्वतःच्या भाच्याला. मृत्यू समोर वशिला चालत नाही.
मृत्यू समोर पैसा चलत नाही, मृत्यू समोर सत्ता चलत नाही, मृत्यू समोर पद चलत नाही, मृत्यू समोर चालतो मायबाप फक्त आणि फक्त काळ. काकड्यामध्ये सुद्धा फार सुंदर सांगितले, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. आपण आपलं आयुष्य निघून चाललंय महाराज, चाललंय का नाही. आता विनेकरी बाबांकडे पाहिलं तर विनेकरी बाबांनी पहिली हाडाची काढं केलं, रक्ताचं पाणी केलं. इथं प्रत्येकाच्या गळ्यात टाळ आहे, प्रत्येकाच्या गळ्यात माळ आहे. पण ही माणसं जुनं हे सोनं असतं, पण आयुष्य जातंय. पण यांच्या वयामध्ये आम्ही उभं राहू का याची गॅरंटी नाही. तुमच्यावरती परमात्मा पांडुरंगाचा आशीर्वाद चांगला आहे, तुमच्या वयामध्ये आजची पिढी उभा राहील का याची अजिबात शाश्वती नाही. विठ्ठल विठ्ठल. आयुष्य निघून चाललंय, काळ आयुष्य मोजतोय. आयुष्य मोजावया बैसला मापारी. हा मापारी तुमचं आमचं आयुष्य मोजतोय, कोणाचं किती आयुष्य आहे. अरे एखाद्या कंपनीमध्ये एखादा माणूस कामाला लागला तर महाराज त्याचं पॅकेज ठरवून दिलं जातं, 5 लाख 10 लाख 3 लाख. तसं जन्माला आल्यानंतर जगाचा मालक तुम्हा आम्हाला आयुष्याचं पॅकेज ठरवून देतो. कोणाचं आयुष्य 10 वर्ष आहे, कोणाचं 20 आहे, कोणाचं 30 40 50 60 70 80 100. आता 100पर्यंत कोण जात नाही. जातं का महाराज? तुम्ही जाल. तुमचा जनरेशन फार वेगळं आहे, पण इथून पुढची जनरेशन 100च्या वर जाऊ शकत नाही. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार मानवी आयुष्याचं आयुर्मान फक्त आणि फक्त 66 वर्षांचं आहे, त्याच्यावरती अजिबात नाही. विठ्ठल विठ्ठल. मग मायबाप हो, दुःखाचा डोंगर प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. क्षणाक्षणाला विचार करायचा आहे, दुःखाचा महासागर पार करायचा आहे. दुःख कोणाच्या आयुष्यात नाही, दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. मोरगावच्या गणपतीला तुम्ही आम्ही सगळेच जातो. 1-2-3 महिन्यापूर्वी घडली घटना आहे, जिवंत ज्वलंत उदाहरण. पोथी पुराणातलं सांगण्यापेक्षा जिवंत आणि ज्वलंत घडलेलं सांगतो मायबाप. मोरगावच्या चौकामध्ये डंपरच्या स्वरूपात काळ वेगाने धावत धावत आला होता. ओंकार आचार्य नावाचा बाप मायबाप आपल्या 2 लेकींना घेऊन सुट्टीचा दिवस आनंदाने घालवण्याकरता चालला होता. सुट्टीचा दिवस आनंदाने घालवण्याकरता त्या दोन्ही लेकी बापाला म्हणत होत्या, ओंकार आचार्य नावाच्या बापाला, बाबा आज इकडं जायचं, बाबा तिकडं जायचं. बाबा सांगायचे, हो लेकीनं तुम्ही म्हणाल तिकडं आपण जाऊ, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी जाऊ, तुम्ही मागाल ते खाऊ तुम्हाला मी देऊ. घडलेली जिवंत घटना आहे मायबाप. वाटलं नव्हतं मोरगावच्या चौकामध्ये क्षणार्धात होत्याचं नव्हतं होईल. डंपरच्या स्वरूपात भरधाव वेगाने काळ आला आणि स्कूटर गाडीवरती बसलेल्या त्या 2 लेकीवरती आणि ओंकार आचार्य नावाच्या बापावरती मायबाप हो काळाने खाला घातला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. बाप रक्ताच्या थरोळ्यात पडला. ओंकार आचार्य नावाचा बाप रक्ताच्या थरोळ्यात पडला. कमरे खालून तुटला होता बाप, रक्ताच्या थरोळ्यात पडला होता बाप. डंपरच्या खाली चिरडला गेला होता बाप. आणि डंपरच्या खाली चिरडला गेला असताना सुद्धा, अरे तुमच्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवरती व्हिडिओ आला असेल, व्हिडिओ काढणाऱ्याचं काहीच कसं महाराज थरथर कापलं नाही याचा विचार मी नेहमीच करतो. 2 हातावरती बापानं मान उंचावली होती. धावत धावत माणसं आली, त्या ओंकार आचार्य नावाच्या बापाला वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तो बाप म्हणू लागला, अरे मी मेलो तरी मरू द्या,
पण माझ्या या दोन लेकी कुठे आहेत पा? अरे माझ्या दोन्ही लेकींना वाचवा. माणसं इतरत्र पाहू लागली तर दोन लेकींचा डंपरच्या चाकाखाली चुरडा झाला होता. रक्ताच्या तळ्यात पडल्या होत्या दोन लेकी. मायबाप, काळ आणि नियती इतकी क्रूर होते याचा विचार सुद्धा क्षणाक्षणाला मी करू शकत नाही. डंपरच्या चाकाखाली रक्ताच्या चिकड्यात पाहिलेल्या मुली पाहून बापाने टाहो फोडला आणि टाहो फोडून बाप म्हटला लेकीनो, आणि बाप सुद्धा मायबाप हो गतप्राण झाला. जेव्हा अरे जगदीश नावाचा बाप या लोणंदच्या रस्त्यावरती फरता वेगाने गावाकडे येण्याची ओढ त्या बापाला होती. अरे घरातली असणारी रेखाताई आणि राजेंद्र दादा नावाचा बाप वाट पाहत होता. लेका कुठं आलायस? गौरीताईंचा फोन झाला होता. कमिन्स कंपनीमधून निघाल्यानंतर सांगितलं होतं मी लवकरच घरी येतोय. पण वाटलं नव्हतं क्षणाला होत्याचं नव्हतं होईल मायबाप. क्षणाला काळाचा खला या सुद्धा बापावरती येईन वाटलं नव्हतं. घरातला आपला हा एक आदर्श पुत्र राजेंद्र दादांना या जगातून हिरावून घेऊन दुःख देऊन जाईल. वाटलं नव्हतं रेखाताईला सुद्धा. अरे माझा लाडका ज्या तो हाताच्या फोडाप्रमाणे जपलं माझ्या लाडक्याला, तो लाडका फलं मोठं दुःख मला देऊन जाईन. या दुःखातून तरायचं कसं हा प्रश्न पडला असेल या घराला, या दाराला. छोटीशी 4 वर्षाची स्नेहा 3च वर्षाची असेल त्यावेळेस. 3च वर्षाची असेल स्नेहा. अरे जेव्हा जेव्हा मोठी होईल तेव्हा विचारेल आजोबाला, आजोबा बाबा कुठे? काय उत्तर देणार आजोबा? अरे विचारेल बाबा कुठे गेले सांगा, बाबा कोणत्या गावाला गेले? काय उत्तर देणार या छोट्याशा स्नेहाला? रेखाताईंकडं, गौरीताईंकडं, राजेंद्र दादांकडं उत्तर देण्यासाठी नसेल बायबाप. जन्मासोबत जगाच्या मालकानं दिलेलं गॉड गिफ्ट म्हणजे मृत्यू आहे. विधीचं विधान कोणालाही बदलता येत नाही. जोची आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जो सर्वांना आवडत असतो तोच देवाला आवडत असतो. मायबाप, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? देह काळाचा आहे, तो एक दिवस जाणार आहे. काळ त्याला खाणार आहे. क्षणाक्षणाला विचार करा. दुःखाच्या महासागरातून पार पडायचे अभंगाचं पहिलं
क्षण क्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान.